नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी आता केंद्र नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। महिला व बाल विकास विभाग मंत्रालय यांच्यामार्फत दिनांक 2 जुलै 2025 रोजी हा महत्त्वाचा GR प्रसिद्ध झालेला आहे। केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात 104 नागरी प्रकल्प व 449 ग्रामीण प्रकल्प याप्रमाणे एकूण 553 बाल विकास प्रकल्प असून त्या अंतर्गत 1,10,669 एवढी अंगणवाडी केंद्रे मंजूर झालेली आहेत। महिला व बाल विकास विभागाच्या विविध विषयांसंदर्भात दिनांक 24/8/2023 रोजी माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीमध्ये राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे हे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खोल्या रिक्त असल्यास त्या ठिकाणी स्थलांतर करण्याबाबतचे धोरण तयार करून त्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने हा शासन निर्णय जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची अंगणवाडी इमारत नाही अशा अंगणवाडी आता जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू होणार आहेत। शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतर करण्याबाबत धोरणास या शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे। सदर धोरणाची अंमलबजावणी खालील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात यावी। यामध्ये सर्वप्रथम पहा, सदर धोरण हे अंगणवाडी केंद्र भाड्याच्या जागेत, समाज मंदिर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकरिता लागू राहणार। तथापि भाड्याच्या जागेमधील समाज मंदिर इत्यादी ठिकाणच्या अंगणवाड्या केंद्रांपैकी ज्या अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत स्वतः मालकीची इमारत बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे अशी अंगणवाडी केंद्रे स्वतः मालकीची इमारत उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावी असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे पहा, या ठिकाणी अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणच्या शाळेमध्ये अंगणवाडी स्थलांतरित करावयाची आहे अशा ठिकाणांमधील अंतर जास्तीत जास्त 1 किलोमीटर पर्यंत असणे आवश्यक असणार आहे। नंतर तिसरी महत्त्वाची अट, त्यानुसार अशा शाळा इमारतीत कार्यरत वर्ग व कार्यालय यांच्या खोल्यांव्यतिरिक्त वर्गखोली रिकामी शिल्लक असल्यास अशी वर्गखोली अंगणवाडी केंद्रांकरिता उपलब्ध करून देण्यात यावी असे या ठिकाणी म्हटलेलं आहे। नंतर अंगणवाडीस वर्गखोली देताना शाळेमधील स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, क्रीडांगण, क्रीडा साहित्य इत्यादी सुविधांचा अंगणवाडी केंद्रामधील बालकांकरिता वापर करण्याची अनुमती देखील या ठिकाणी दिली जाणार आहे। तर सदर वर्ग खोलीची किरकोळ दुरुस्ती तसेच अंगणवाडीच्या लाभार्थ्यांच्या दृष्टीने अंतर्गत जे काही सजावट असेल व इतर व्यवस्था असतील या करण्यास महिला व बालविकास विभागांच्या यंत्रणेस अनुमती राहणार आहे। नंतर जी महत्त्वाची जी काही अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, अंगणवाडी केंद्राच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्यासंबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व त्यांचे अधीनस्थ गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीचे बांधकाम शाखेचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे त्यांच्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रे व जिल्हा परिषद शाळा यांचे सर्वेक्षण करून जी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे अशा अंगणवाडी केंद्रांच्या स्थलांतरणाबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तसेच अंगणवाडी केंद्रांकरिता शाळेच्या इमारतीमधील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत वर्गखोली संरचनात्मक दृष्ट्या वापरण्यास योग्य व निर्धोक असल्याबाबतची देखील दक्षता घेण्यात यावी असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे।
तर एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं तर ज्या काही अंगणवाडी या ठिकाणी आहेत ज्यांच्या स्वतःच्या इमारती नाहीत अशा अंगणवाडी महत्त्वाचा शासनाचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ओके, या जी आरची जी काही लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा जी आर जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत ते तुम्हाला रीडअप करून घ्यायचं आहे. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.